आणि कायम राहणार. बातमी करायच्या आधी ना नीट विचार करा आणि मग बोलत जा. ठेवा फोन. हॅलो हॅलो. वाटेल ते बोलतात. काय कुठून या अशा बातम्या मिळतात या लोकांना? मॅम जेवून तरी जा ना ऍटलिस्ट. ही एक. दिस इज हॉरिबल बाबा. मीडियाला पण समजलंय दादा घर सोडून गेलाय ते. याचा आपल्या कंपनीवर खरंच खूप वाईट परिणाम होणार आहे. खरंय. परिस्थिती आता हाताबाहेर चाललेली आहे. लवकरात लवकर देवांशला घरी बोलवून घेतलंच पाहिजे. नाहीतर कठीण होईल सगळं. वेळ लागलाय का यांना? देवांश परत घरी आला तर सई पण या घरात परत येईल. नो वे. असं काहीतरी करायला पाहिजे अंजली की देवांश या घरात परत कधीच येणार नाही. थिंक थिंक थिंक. देवांश जेवून घ्या ना. जेवण थंड होत आहे. काय झालं? काही दुसरं हवंय का तुम्हाला? नाही तसं काही नाही. खरं तर भूकच मेली आहे माझी. देवांश हे बघा, जे झालं ते झालं आता. नका ना त्याचा एवढा विचार करू. दुपारी पण तुम्ही जेवले नसाल ना. आता प्लीज खाऊन घ्या. उचला ना फोन. किती वेळचा वाजतोय? फार काही महत्वाचं नाहीये, सोडा ते. म्हणजे रिपोर्टर्सचा फोन आहे. त्यांना असं वाटतंय की मी जहागीरदार इंडस्ट्री सोडली आहे म्हणून फोन करतात विचारायला. काय? इंटरव्ह्यूला जातोय ना, ते कळले लोकांना. त्यामुळे त्यांनी त्यांचा अंदाज बांधलाय की मी आपली कंपनी सोडली आहे म्हणून बाहेर जॉब शोधतोय. मग त्याकरताच फोन करतात ते. मग देवांश तुम्ही बोलायला हवं ना. नाही, तुम्ही बोलला नाही ना तर बिझनेसचं नुकसान होऊ शकतं. हे बघा, तुम्ही तुमची बाजू स्पष्टपणे मांडा ना, म्हणजे कंपनीचं नुकसान नाही होणार. जेव्हा भैरवी मॅडम नव्हत्या तेव्हा तुम्हाला किती त्रास झाला होता आठवत आहे ना. त्यामुळे प्लीज बोला. ॲक्च्युली राईट. मी कंपनी सोडली आहे त्याचा प्रॉब्लेम कंपनीला नको व्हायला. माझ्यामुळे मी कंपनीसाठी प्रॉब्लेम्स नको क्रिएट